स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण 16 तारखेला म्हणजे आज जो पेपर झाला होता 3 शिफ्टमध्ये त्याचे प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत, स्पष्टीकरण। व्हिडिओला थोडा लेट झाला, तब्येत ठीक नसल्यामुळे। तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये डोक्यामध्ये फिट करत होतो, बाबांनो प्रश्न रिपीट होतो, थोडं लक्ष द्या, रिपीट होतो आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द मी टाकायचो, भाषांतर चेंज होतं। IBPS पॅटर्न नुसार चेंज होणार हे माहिती होतं, भाषांतर चेंज करणार आहे ते, प्रश्न सिलेबस तेच राहणार आहे। भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की सिलेबस चेंज केला दुसरेच प्रश्न टाकले, तसं काही झालेलं नाहीये। अभ्यास केला तर प्रश्न कळतो आणि अभ्यास नाही केला तर प्रश्न काय बनतो तेच कळत नाही, आणि घरी आल्यानंतर पुस्तक उघडून पहा तुम्ही, उत्तर माहिती असतं तुम्हाला। तसंच होणार आहे। जवळजवळ तुम्हाला सांगतो 30 ते 50% प्रश्न रिपीटेड झाले होते। आपलं काय होतं, भाषांतर चेंज होणार, भाषांतर चेंज करून 30 ते 50% प्रश्न हे रिपीटेड आलेले, परत तेच विचारले, पण त्याचं भाषांतर चेंज केलं। ज्यांना आपले व्हिडिओ स्टार्टिंग पासून पाहिले असन आणि मी प्रत्येक याच्यामध्ये सांगितलं भाषांतर चेंज होईल, हा प्रश्नाचं इम्पॉर्टंट आहे। ज्यांना तसं केलं असन त्यांना सोपाच गेला असन पेपर। आता ज्यांचे बाकी आहे 19 तारखेला त्यांना व्यवस्थित अभ्यास करा, त्यांना 100% पेपर व्यवस्थित जाणार आहे। आता प्रश्नाची लेवल समजून घ्या। प्रत्येकाला 19 तारखेला काम येणार, प्रत्येक प्रश्न हा रिपीटेड होतो। आता जलसंपदा परीक्षा झाली ते TCS पॅटर्न नुसार प्रत्येक शिफ्टमध्ये फक्त भाषांतर चेंज करून प्रश्न तोच होता, उत्तर पण तेच होता, फक्त भाषांतर करून प्रश्न येत होते। तर तुम्हाला लक्ष देणे, प्रश्न जे आज विचारले त्याच्यावरती भर टाकणे, तसंच अभ्यास करणे, त्याच्यातले तुम्हाला परत रिपीटेड प्रश्न भेटणार परीक्षेला। तशाला तसं नाही भेटणार। आता पण सांगतोय फक्त भाषांतर चेंज करून त्याच्या डीप मध्ये अभ्यास केला, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। म्हणजे सगळे प्रश्न घेणारे आपण किंवा जे प्रश्न झाले कुठंही पहा तुम्ही, स्वतः जेवढे प्रश्न भेटले त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करा, हे महत्त्वाचे प्रश्न। आता पहा, पहिला प्रश्न, जिनिंग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? आता जिनिंगचं पाहून घ्या। जिनिंग ही कापसाच्या बोंडापासून सरकी व कापूस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया होय। जैव रासायनिक खालीलपैकी कोणता बॅक्टेरियाचा वर्ग नाही? आता त्यांना काय विचारलं होतं, जैव रासायनिक खालीलपैकी कोणत्या बॅक्टेरियाचा वर्ग नाही। आता आपल्याला ऑप्शन माहिती आहे का? ऑप्शन आपल्याला माहिती नाही झाले, ऑप्शन कोणते होते ते आता आपल्याला माहिती नाही। त्याच्यासाठी मी काय करतो, मला जैव रासायनिक मधील 4 प्रमुख घटक सांगतो। पुढच्या वेळेस असा पण प्रश्न येऊ शकतो, पहा महत्वाचं बरं का। पुढच्या वेळेस असा पण प्रश्न येऊ शकतो, बहुतेकदा बायोमोलेक्युलस असं म्हणतात त्याला, असं पण त्याला म्हणतात, हे पण या शब्दावरती पण विचारू शकतो, या शब्दावरती पण प्रश्न येऊ शकतो पुढच्या वेळेस। आता पहा त्याचे 4 प्रमुख घटक कोणते पहा। पहिला घटक पहा कार्बोहायड्रेट, दुसरा लिपिड, तिसरा प्रथिने आणि चौथा न्यूक्लिक ऍसिड। भारतात कॉफी पिकवण्यासाठी सर्वात योग्य माती कोणती आहे? प्रश्न तुम्ही स्वतः पुस्तकामध्ये वाचलाच असन, 100% सांगतो। फक्त त्या ठिकाणी कन्फ्यूज होतं, भरपूर कन्फ्यूज होतं, फक्त तुमचं डोकं शांत ठेवावं लागतं। प्रत्येकाला सांगतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, डोकं शांत ठेवून प्रश्न वाचा। टेलिग्रामला पण 10 वेळेस मेसेज तेच केला की शांत डोकं ठेवून प्रश्न समजला पाहिजे तरच तुम्ही उत्तर देणार, प्रश्नच नाही समजला तर उत्तर तर दूरच राहिलं। काय म्हटले ते, भारतामध्ये कॉफी पिकवण्यासाठी सर्वात योग्य माती कोणती? तर कोणती माती ती? लॅटराइट माती। चहा आणि कॉफीच्या रोपांच्या लागवडीसाठी लॅटराइट माती स्वीकार्य आहे। पुढचा मुद्दा पहा, कॉफी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीवर उगवता येते, परंतु शब्द पकडा, परंतु परिपूर्ण म्हणजे सुपीक, म्हणजे परिपूर्ण कशी पाहिजे ती? सुपीक, ज्वालामुखी, लाल पृथ्वी किंवा खोल वालुकामय चिकन माती। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? असा पण प्रश्न आलता। ठीक आहे, जेवढे प्रश्न आपल्याला भेटले सगळे प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवतोय आणि त्याचं स्पष्टीकरण देतोय। हेच प्रश्न पुढच्या वेळेस 19 तारखेला आपण विचारू शकता, फक्त भाषांतर चेंज करून किंवा त्या प्रश्नाचं व्यतिरिक्त काहीतरी त्याच्या संबंधित विचारू शकता। म्हणजे महत्त्वाचे प्रश्न मी 10 वेळेस सांगतोय परत। आता महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? तर आबोली सह्याद्री रांगेत महाराष्ट्रात आहे, इथे सुमारे 747 सेंटीमीटर पाऊस पडतो। मग सगळ्यात कमी कुठं पडतो म्हटलं तर महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कुठं पडतो म्हटलं तर मग लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कुठं? अकलूज इथे पडतो। आबोली इथे सर्वात जास्त, अकलूज इथे सर्वात कमी पडतो। अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव, नीरा नदीकाठी वसलेले आहे। पुढचा प्रश्न पहा, दर्पण वृत्तपत्र या ठिकाणी समजून घ्या, कोणी सुरू केले? हे महत्वाचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी समजून घ्या, फक्त हे तुमच्यासाठी चाललंय फास्ट, तब्येत ठीक नसताना पण बनवतो व्हिडिओ। समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री, पहा महत्वाचा शब्द पकडा, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी
वार शुक्रवार इसवी सन 1832 रोजी दर्पण नावाच्या मराठीत पहिले वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न आपला झालेला होता, विचारला होता. आता पाठीमागे जो झाला कॉफीचा तो सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे. हा पण प्रश्न आपला झालेला आहे. आपल्या प्रश्न संचमध्ये झालेला आहे भाऊ, प्रश्न संचमध्ये झालेला आहे. हे प्रश्न झालेले आहे. पण तुम्ही काय केलेले काय माहिती, काय केलं त्यांनी केलं. कृषी सेवक आणि ग्रामसेवकचं जे आपण स्टार्टिंगलाच 50-50 प्रश्न घेतले त्याच्यामध्ये प्रश्न झालेले आहे. याचं ही एक तारीख पण झालेली आहे. वृत्तपत्र कोणी सुरू केले ते पण झालेले आहे. सगळं झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारतात हरित क्रांतीचे जनक कोण? हे प्रश्न तर मी तुमच्या डोक्यामध्ये 100 वेळेस फिट केलेला आहे, 1000 वेळेस 100%. मी तुम्हाला म्हणायचो प्रश्न येणार भाऊ, प्रश्न येतोय भाऊ. TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न कोणतीही परीक्षा असा नाही येऊ महत्वाचा प्रश्न असतो. आणि तो प्रश्न आज आलता. जी आपण टेस्ट सिरीज घेतली होती ग्रामसेवकची त्याच्यामध्ये पण हे प्रश्न मी 10 वेळेस टाकले. कळतं? मग तेच प्रश्न आला म्हणजे किती रिपीटेड झाले. 10 पैकी जर 4-5 रिपीट झाले तर 50% रिपीटेड प्रश्न भेटले आपल्याला. काय कटअप लागणार तुम्ही राहणार ना त्याच्यामध्ये. कळतं? म्हणजे भारतात डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण असा जर प्रश्न आला, हे भारताचं झालं. मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते. आता याच्या दोन्ही महत्वाचे प्रश्न परीक्षेत काय विचारतील सांगता येणार 19 तारखेला. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? चला सांगा. हे पण प्रश्न 100% झालेला आहे आपला, 100%. किती झालेले आहे पहा. तुम्ही स्वतः पहा कोणते प्रश्न झाले, कोणते प्रश्न नाही झाले. सगळे प्रश्न आपले झालेले आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या 36 जिल्हे आहेत मान्य असून 34 जिल्हे परिषद आहेत. आता राहिलेले 2 कोणते? 36 जिल्हे मग 34 परिषद आहे. 2 कोणते माहिती आहे? हां, परिषद ही पंचायत राजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. काय शिखर संस्था? महत्वाचा शब्द पकडा बरं का. हे प्रश्न तुमच्या परीक्षेला येऊ शकता. आता किती आहे? 36 जिल्हे, 34 काय जिल्हा परिषद. म्हणजे राहिले 2 कोणते? 2 नाही आहे ते कमेंट्समध्ये सांगा. ज्यांना येत नाही ते कमेंट्स करून तुम्ही पाहून तुमचे शिकून घेतील. आणि तुम्ही कमेंट्स केली ते आयुष्यभर लक्षात राहील. परीक्षेला आला तर तुम्ही देणार. कोणते 2 जिल्हे नाही येतात. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? आता आप्पासाहेब धर्माधिकारी. हा पण प्रश्न झालेला आहे रे दादा आपल्या चॅनलवरती झालेला आहे. किती प्रश्न झाले, काय झाले मी तुमच्या डोळ्यासमोर सांगतोय. एवढे प्रश्न रिपीटेड झाले आपले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2023 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. मुंबई किती बेटाचे शहर आहे? चला सांगा. मुंबईचं आता पहा किती बेटाचं शहर आहे याच्यावरती कन्फर्म प्रश्न माहिती नाही, पण बेटावरती प्रश्न विचारला होता. मुंबई किती बेटाचे याच्यावरती काय विचारलं? शहर विचारलं होतं का किती बेट विचारलं होतं का 4-5 विचारलं होतं का कोणतं नाही विचारलं होतं? तर प्रश्नाचं लेबल माहिती नाही, पण मुंबई किती बेटाचे शहर आहे याच्यावरती प्रश्न आलता. बेटावरती मुंबई किती बेटाचे. तर मुंबईचं पाहून घ्या 7 बेटाचे खालीप्रमाणे आहे. पहा पहिलं काय आहे? माहीम, दुसरं वरळी, तिसरं परळ, चौथं माझगाव, 5वं मुंबई, 6वं कुलाबा आणि 7वं छोटा कुलाबा. पुढचा प्रश्न पहा. NDA चे मुख्यालय कुठे आहे? आता NDA माहिती आहे का? ठीक आहे, कमेंट्समध्ये सांगा मला NDAचं फुल फॉर्म सांगा. ठीक आहे, ह्या प्रश्न 100% आपल्या चॅनलवरती झालेला आहे. प्रश्न झालेला आहे. मी याचं फुल फॉर्म पण विचारला होता. भरपूर जणांनी आपल्या चॅनलवरती एक नाव लक्षात नाही मला, त्यानं व्यवस्थित याचं उत्तर दिलं होतं. ठीक आहे, भाग्यश्री काहीतरी नाव आहे, तर त्यांना याचं व्यवस्थित उत्तर दिलं होतं आणि सांगितलं होतं कुठं आहे काय आहे सगळं व्यवस्थित मी विचारलं होतं प्रश्नाचं. मी का म्हटलं तुम्हाला जर आत्ता कमेंट्स करणार तुम्ही ती परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षात राहणार. मला काय भेटणार मी आता पण सांगू शकतो. तुमचा फुल फॉर्म पण तुमच्याकडून अभ्यास करून घेतोय की त्याचं फुल फॉर्म सांगा तुमचा परीक्षेत लक्षात राहण्यासाठी. आता याचं महत्वाचं भाग मुख्यालय NDA कॅम्पस पुणे शहरापासून 17 किलोमीटर दक्षिण पश्चिम खडकवासला तलावाच्या वायव्य पश्चिम अंतरावर आहे. कोणत्या राज्यात सर्वाधिक सहकारी संस्था आहेत? कोणत्या राज्यात? हे पण प्रश्न झालता भाऊ आपला झालता. किती प्रश्न सांगू तुम्हाला? आपले प्रश्न ह्या चॅनलवरती झाले, सगळे प्रश्न झालते. जे रेग्युलर तुम्हाला डाऊट वाटत असेल ना तर तुम्ही स्वतः जाऊन चेक करा. आणि जे रेग्युलर पाहत असेल ना आपला व्हिडिओ त्यांना फक्त कमेंट्स करा भाऊ की आम्ही हे प्रश्न जेवढे मास्तर तुम्ही म्हटले खरंच आलते. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 537 सहकारी संस्था आहेत.
त्याखालील उत्तर प्रदेश 147 आणि नवी दिल्ली किती 133. महत्वाचे तिन्ही लक्षात राहू द्या, परीक्षेच्या उद्दिष्टाने महत्वाचे 19 तारीख सगळे महत्वाचे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न रेशीम कीटक रोग. आता हे कीटक रोग मी प्रश्न मनानं बनवले, जसं मला माहिती पडले तसे मी लिहून घेतले. पोरांना जसे जसे प्रश्न सांगितले पडलेले मी लिहून घेतले. आता रेशीम कीटकावरती प्रश्न आलता, तर रेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग ग्रासरी, फ्लॅचरी, मस्कार्डिन. तुती लागवडीसाठी कोणता प्रकार आवश्यक, तापमान आणि आर्द्रता. चल सांगा. प्रश्न मला फक्त तापमान आणि आर्द्रता विचारला होता तुती लागवडीसाठी. मी त्याचं भाषांतर असं करून घेतलं. तर महत्वाचं की कीटक संगोपना किती महत्वाचा शब्द बरं का. हे ऑप्शन राहणार तुम्हाला. रोगजंतू विरहित वातावरण या कीटक संगोपन गृहात 27 ते 28 सेंटीग्रेड तापमान व आर्द्रता 80 ते 90% असणे आळ्यांच्या समाधानकारक वाढीस आवश्यक आहे. शेती प्रणालीचे घटक कोणते आहेत? शेती प्रणालीचे. आता शेती प्रणालीचे घटक विचारलं तर काय सांगणार आहे तुम्ही? माती, पाणी, पिके, पशुधन, श्रम, भांडवल, ऊर्जा आणि इतर साधनांचा घटक विचारात घेतो आपण, माहिती आहे. पण आता याच्या व्यतिरिक्त काय विचारलं होतं प्रश्न, ते पण कन्फर्म नाही. पण हे विचारलं होतं शेती प्रणालीचे घटक, एवढा मला शब्द माहीत झाला. गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते? आता गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते त्याचे महत्वाचे मुद्दे समजून घ्या. निरपक्ष तुतेज हे भारतातील गोल्डन फायबर क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी या गंभीर कृषी चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी दिलेले मोठे योगदान. गोल्डन फायबर क्रांती म्हणजे काय असं जर प्रश्न आला तर तुम्ही काय करणार, त्याचे महत्वाचे मुद्दे समजून घ्या. त्याच्या रंगामुळे आणि उच्च रोग मूल्यामुळे ज्यूटला सोनेरी फायबर म्हणून ओळखले जाते. भारतातील सुवर्ण फायबर क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना विचारलेला प्रश्न 16 तारखेला. प्रधानमंत्री किसान संपदा योजना समजून घ्या, शॉर्ट फॉर्म पण पाहून घ्या. ही 2017 सुरू केलेली एक केंद्रीय क्षेत्र योजना अन्न प्रक्रिया क्षेत्राची आधुनिकीकरण आणि बळकटीकरणाशी संबंधित आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय द्वारे ही योजना लागू केली जाते. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गोल क्रांती. आता गोल क्रांती म्हटलं तर लगेच लक्षात द्यायचं तर साईजूनच समजून घ्यायचं. गोल म्हटलं बटाटा, ठीक आहे. आलं उत्तर. बटाट्याचे उत्पादन महत्वाचे मुद्दे बटाट्याचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारने गोल क्रांती अवलंब केला आहे. या क्रांतीचे उद्दिष्ट वार्षिक उत्पादन वाढीऐवजी दुप्पट किंवा तिप्पट करणे आहे. महत्वाचं या क्रांतीचे उद्दिष्ट पाहून घ्या. वार्षिक उत्पादन वाढीऐवजी दुप्पट किंवा तिप्पट करणे आहे. चला पुढचा प्रश्न राहुरी विद्यापीठ कुठे? जिल्हा विचारला, फक्त कुठे नाही जिल्हा विचारला. मग जिल्हा सांगायचं काय सांगणार तुम्ही महत्वाचं. हे एक कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक सरकारच्या कारागिर्दात 19 मार्च 1968 रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. आता महत्वाचं सांगा रे भाऊ, यांना 100% हा पण प्रश्न 1000% आपल्या चॅनलवरती घेण्यात आलता. ठीक आहे. भाषांतर चेंज केलं तर फक्त त्यांना काय केलं, त्यांना फक्त भाषांतर चेंज करून विचारला प्रश्न. ऑप्शन वेगळे, भाषण वेगळे, प्रश्नाचं काय तेच होतं, सगळं तेच होतं, उत्तर पण तेच होतं, काही वेगळं नव्हतं. झालेले प्रश्न आहे आपल्या चॅनलवरती. चला पुढचा प्रश्न स्वस्त धरा खेत हरा. स्वस्त धरा खेत हरा कोणत्या योजनेचा नारा? मृदा आरोग्य कार्ड योजना. आता याची सुरुवात पाहून घ्या. 19 फेब्रुवारी 2015 कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग. कोणता विभाग याचा? कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग. चला पुढचा प्रश्न रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? आता रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते होते? 2021-22 या आर्थिक वर्षात आपण जर विचार केला तर 32% महत्वपूर्ण योगदानासह कर्नाटक भारतातील कोणते कर्नाटक भारतातील रेशीम उत्पादनात आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे. प्रमाणित बियाणे निळा टॅग कशाला असतो? आता प्रमाणित बियांना किंवा निळा टॅग कशाला असतो? काहीतरी प्रश्न विचारला होता बरं का. मला 2-3 जणांना काही प्रमाणितच सांगितलं आणि 2-3 जणांना निळा टॅगच सांगितला. मला कळालंच नाही काय 2-3 जण काय गोंधळ करताय. तर काय प्रमाणित बियाणे आणि निळा टॅग कशाला असतो हे प्रश्न गोंधळ झालता. ठीक आहे, तर दोन्हीचं उत्तर देतो मी तुम्हाला. आता निळा टॅग कशाला? प्रमाणित बियांना निळा टॅगचा रंग कसा असतो? निळा असतो. हे बियाणे धान्य उत्पादनाकरिता पेरणीसाठी उपयोगी पडतात. आता प्रश्न तुम्हाला कसा विचारतील त्याच्यावर डिपेंड आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. आता याच्यावरती एक प्रश्न आलता. काय प्रश्नाचे मुद्दे समजून घ्या. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत हमी देणारी ही योजना आहे. ही योजना 2018च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार
शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नात फायदेशीर भाव सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक प्रयत्न आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय? मुद्दे पहा. हायड्रोपोनिक्स हे एक तंत्र आहे ज्यामध्ये शेतात लागवड न करता फक्त पाणी आणि पोषक तत्वाचा वापर करून पिके घेतली जातात. त्याला ॲक्वाकल्चर. आता मास्तर आता हे शब्द पहा. हे ॲक्वाकल्चर आहे ना भाऊ, हे ॲक्वाकल्चर पहा, हे महत्वाचा शब्द. याच्यावरती आपले प्रश्न झालता 100% झालेला आहे. फक्त तुमचं लक्ष जर दिलं असेल तुम्ही याच्यावरती प्रश्न झालताय. मी का सांगतो तुम्हाला, भाषांतर चेंज करून प्रश्न येतो. ॲक्वाकल्चर म्हणतात, असंही म्हणतात. म्हणजे हे एकच झालं तुम्हाला, फक्त तुम्हाला डोकं लावणं होतं, थोडा अभ्यास करणं होतं. आपण 3 ते 4 महिन्यापासून रिव्हिजन घेतोय प्रश्नाचं. ज्यांना केला असं अभ्यास त्यांना उत्तर दिलं असं. वनस्पती आणि ज्यांना उत्तर नसन दिलं त्यांना 19 तारखेला द्यायचं भाऊ. आता मी तुम्हाला प्रत्येकाचं स्पष्टीकरण एक चान्स भेटतोय तुम्हाला. आता जे 4 महिन्यात नव्हतं केलं तुम्ही रिव्हिजन, ते आता व्यवस्थित रिव्हिजन करा. वनस्पती वाढवण्याचे हे तंत्र पर्यावरणासाठी खूप चांगले आहे. पहा, वनस्पती वाढवण्याचे हे तंत्र पर्यावरणासाठी खूप चांगले आहे. म्हणजे याच्यावरती प्रश्न याचे चान्सेस होतेच ना. का होते? तंत्र पर्यावरणासाठी खूप चांगले आहे म्हणजे याच्यावरती चान्स होताच 100% प्रश्न याचा. 100% नाही, आपलं 90% तरी म्हणलं चालेल. मास्तर तुम्ही असं गॅरंटी कसं का देताय? बरोबर आहे ना, पर्यावरणासाठी चांगलं आहे म्हणजे 100% याचं प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. प्रश्न येऊ शकतो, उत्तर नाही, प्रश्न येऊ शकतो. म्हणजे हे महत्वाचाच प्रश्न होता. या झाडांना कमी पाणी लागते त्यामुळे पाण्याची बचत होते. म्हणून मी काय करत होतो, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न घेतो. प्रश्न का घेतो तर तुम्हाला उत्तर पण कळलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय? मी का सांगितलं होतं दादा? मी का सांगितलं होतं भाऊ, तुला 10 वेळेस डोक्यात टाकलं होतं. महाराजांवरती प्रश्न येतोय, पाठीमागं जंपाय. थोडं तुला मी मोटिवेशनसाठी शिवाजी महाराजांचं भरपूर काही सांगितलं होतं. महाराजांबद्दल सांगितलं होतं की प्रश्न विचारता प्रश्न येतोय, 100% चान्स आहे प्रश्न विचारायचे. तर विचारला होता तर 100% दिलं उत्तर तू. बस हेच अपेक्षा होती, प्रश्नाचं उत्तर दिलं असं तू. काय होतं? शहाजीराजे भोसले हे काय त्यांच्या वडिलांचे नाव. ठीक आहे, महाराजांच्या. आणि महाराजांच्या आईचे नाव काय होते? मग जिजाऊ. चला पुढचा प्रश्न पहा. कीटकनाशक कायदा. आता कीटकनाशकांचा कायदा पहा. अधिनियम 1968. कीटकनाशकाचे आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापर याचे नियम करणारा कायदा. पहा, समजून घ्या, महत्वाचे मुद्दे बरं का. स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटल्यास अभ्यास करा. मानवांना किंवा प्राण्यांना धोका टाळण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित बाबीसाठी. पुढचा प्रश्न पहा. मिस वर्ल्ड 2023 कोण बनली? आता हे प्रश्न घ्यायचे कारण हेच आहे. 19 तारखेला पहा, डोक्यात फिट करा काय आहे तर महत्वाचं. स्नेहा गुप्ता मिस वर्ल्ड अमेरिका जॉर्जिया 2023 बनली. आता ते प्रश्न काय आला, मिस वर्ल्ड 2023 कोण बनली? आता स्नेहा गुप्ता कोणाशी संबंधित आहे? प्रश्नाचं भाषांतर चेंज करून येऊ शकतो. स्नेहा गुप्ता कधी मिस वर्ल्ड बनली असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणून महत्वाचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं कारण हेच आहे भाऊ. हे IBPS TCS असंच करतं. 1-2 शिपमध्ये त्याच प्रश्नाचं भाषांतर करून पुढच्या शिपमध्ये फेकतं प्रश्न, पण ते प्रश्नाचं दीपमध्ये फेकतं. असं नाही हेच प्रश्न उचलून टाकला तिकडं, तसं नाही भाऊ. याच्या उत्तर जे राहणार त्या उत्तराचं तिकडं प्रश्न घेतो. सोपं. चला पुढचं पहा. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? हे पण प्रश्न झालता. जंपा. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशाभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 18 डिसेंबर 1885 हे भाऊ ह्याच्यावरती पहा. हे ऑप्शन होतं पहा आपला, जो मागचा प्रश्न विचारला होता आपण आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये. 28 डिसेंबर ठीक आहे 1885. भरपूर जणांना उत्तर दिलं तर मग याच्यामध्ये पण दिलंच असन. ज्यांना दिलं असन, ज्यांना नसन दिलं 19 तारखेला जर प्रश्न आला तर द्या उत्तर. इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. चला पुढचा प्रश्न पहा. ताशकंद करार कधी झाला? आता ताशकंद करारच माहिती नाही तर कधी झाला तर दूरच गोष्ट. तर ताशकंद करार समजून घ्या. ताशकंद डिक्लेरेशन तथा ताशकंद अग्रीमेंट हा शांतता करार. पहा शांतता करार बरं का, महत्वाचा मुद्दा समजा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताशकंद येथे 10 जानेवारी इसवी सन 1966 रोजी केला गेला. बाळासाहेब ठाकरे जन्मस्थान. आता भरपूर जणांचं असं ऑप्शन हे तर मुंबईलाच असणार. ठीक आहे, मुंबई म्हटलं तर आपल्याला लगेच काय आठवतं? सगळ्यात पहिले बाळासाहेब ठाकरे. ठीक आहे, यांचं आता जन्मस्थान तर भरपूर जणांना मुंबई पण ऑप्शन असणारच तिथं, मी गॅरंटी देतो मुंबई असणारच. पण तिथं जन्मस्थान मी ठिकाणी लिहिलं नाही. कुठं आहे? पुण्यामध्ये. ठीक आहे, पुण्यामध्ये. आता त्यांचं पूर्ण नाव समजून घ्या. हे भाऊ मी इथं लिहिलं नाही. ठीक आहे, पुण्यामध्ये बालकेशोर ठाकरे पूर्ण नाव पण येऊ शकतं बरं का.
पूर्ण नाव बालकेशव ठाकरे, जन्म समजून घ्या 23 जानेवारी 1926, आणि नंतर मृत्यू कधी झाला 17 नोव्हेंबर 2012. म्हणजे हे दोन्ही तारीख आपल्या महत्वाच्या आता परीक्षेच्या उद्दिष्टानं, जन्माची पण आणि मृत्यूची पण. आणि पूर्ण नाव तर सगळ्यात महत्वाचं भाऊ, पूर्ण नाव आणि जन्म कुठं झाला मग पुण्यामध्ये. हे सगळं महत्वाचे मुद्दे लक्षात राहू दे. चल पुढचा प्रश्न पहा. तांबडी मृदा म्हणजे काय? तांबडी काय विचारलं? तांबडी मृदा म्हणजे काय? आता तांबडी मृदाचं थोडंसं डीपमध्ये नाही जाता आपण थोडंसं मुद्दे समजून घेऊ. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. ग्रेनाइट आणि नीस या मूळ खडकापासून. प्रादेशिक हवामान पहा. प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा हा एक महत्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न पहा. भाकरा नागल प्रकल्प याच्यावरती प्रश्न आलता. आता प्रश्न कोणता आलता ते माहिती नाही, पण याचे सगळे महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो. भाकरा नागल धरण हा एक बहुउद्देशीय प्रकल्प तो पहा पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेलाय. कोणाच्या सीमेवरती? पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरती बांधला गेलाय. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. सगळे महत्वाचे मुद्दे स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित अभ्यास करा. आता हा प्रश्न पहा एवढा महत्वाचा होता ना, याच्यावरती ना आपल्या चॅनलवरती मी सांगतो, रिपीटेड सांगतो, 1 नाही 2 नाही 3 नाही, जवळजवळ 5 ते 10 वेळेस हा प्रश्न मी रिपीटेड घेतला. रिपीटेड ठीक आहे. परत घेतला. कशासाठी घेतला? तुमच्या डोक्यामध्ये फिट करण्यासाठी. बाबांनो हा प्रश्न विचारताय म्हणून मी परत घेतोय आणि घेतला तो. आणि ज्यांना याचं उत्तर दिलं असेल त्यांना बेस्ट. काय दिलं याचं उत्तर सांगा. बाष्पीभवन टिंबद्वारे मोजले जाते. काय होतं याचं उत्तर? कमेंट्समध्ये सांगा. आता तरी कमेंट्स करा, सगळेच जण करा. मी करतो भाऊ तुम्हाला लाईक त्या कमेंट्सला. परीक्षेला तरी तुम्ही दिवेला ऑप्शन तिथं टिक करशाल, कारण तुमचे कमेंट्स आयुष्यभर लक्षात ठेवणार तुम्हाला. काही लोड नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. 19 तारखेपर्यंत मी तुमच्या सोबतच आहे. तब्येत ठीक असू नसू मी तरी गोळ्या घेऊन इंजेक्शन लावून सलाईन लावून तुमच्यासाठी कधीही 24 तास उभं राहील. आता हा तर आजचा व्हिडिओ झाला. हा तर 11-12ला येईन आता तुमच्यापर्यंत. आता तर 11 वाजले. 11 वाजता हा व्हिडिओ बनवतोय. आता तुम्हाला जे पुढचा व्हिडिओ येईल तर सकाळीच दुसरा व्हिडिओ येईल. परीक्षेच्या दृष्टीने आता महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्यासाठी काय करायचं नाही, चॅनलवरती सतर्क करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा. त्या ठिकाणी तुम्हाला सूचित करण्यात येईल व्हिडिओ आला का नाही आला. आता जे प्रश्न येतील ते सगळे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे. हे 2 दिवस आपले महत्वाचे. या 2 दिवसामध्ये आपण असे प्रश्न घेऊ एकदम क्वालिटीचे. 16 तारखेला जसं प्रश्न पडले तसेच प्रश्न आपल्याला एकदम क्वालिटीचे तुम्हाला या 2 दिवसात पाहायला मिळतील. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.